फालतू गप्पा मारण्याचा वेळ आता गेलाय. सरळ मुद्द्यावर येतो. आज दिल्लीच्या जंतर मंतरवर काय चाललंय माहित आहे का? अरे आपल्या देशातला तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी, नीट आणि पेपर फुटीने त्रस्त झालेला पोरगा रस्त्यावर उतरलाय. एक दोन नाही, हजारो लाखो तरुण आज कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित तिपके यांच्या नजरेखाली जंतर मंतरवर ठाम मांडून बसलेत. पण सरकार काय करतंय? विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकायच्या सोडून त्यांच्यावर लाठ्या चालवतंय. अरे भावांनो, विषय काय आहे ते नीट समजून घ्या. वर्षानुवर्षे पुरं रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. आई बापाचे कष्ट, मेसचे पैसे आणि शेवटी हाती काय येतं? पेपर लीक आणि घोटाळे. विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ते बघून घ्या आधी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. परीक्षा पद्धतीतील घोटाळे थांबून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणा. आंदोलन करणाऱ्या अटक केलेल्या लोकांना त्वरित सोडून द्या. पण जेव्हा पोरं संसदेकडे किंवा जंतर मंतरकडे आपल्या हक्काचा आवाज उठवायला निघाली तेव्हा त्यांच्यावर काय झालं? लाठीचार्ज. पोरांच्या डोक्यावर लाठ्या मारल्या गेल्या. 20-22 वर्षांच्या मुलींना तुडवण्यात आलं. अरे हे गुन्हेगार आहेत का? हे देशाचे भविष्य आहेत ना. तिथे राहुल गांधी आले, सोनम वांगचुक उपोषणाला बसले, अनेक ऍक्टर्स आणि युट्यूबर्स आले. पण सरकारमधील जबाबदार नेते काय करत आहेत? सत्तेवर बसलेल्यांना एकच सांगायचं, जर तुम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करू शकत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काय अधिकार आहे? मित्रांनो, ही लढाई फक्त दिल्लीतल्या पोरांची नाहीये, ही महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व आजची जेनजी त्यांच्या भविष्याची लढाई आहे. जर आज आपण शांत बसलो तर उद्या आपल्यावरही हीच वेळ येणार. सरकारला आमचा सरळ सवाल आहे, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर लाठ्या मारण्यापेक्षा पेपर फोडणाऱ्या त्या दलिंदर लोकांवर कधी लाठ्या चालवणार आहात? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचेल. जय हिंद.